डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या आयुष्यात महत्वाच्या दोन गोष्टींचे अनुसरण केले. एक म्हणजे सामाजिक समता आणि मानवता. 8 मार्च हा जागतिक महिला दिवस. या दृष्टीने बाबासाहेबांचं तत्वज्ञान हे अनन्यसाधारण महत्वाचं आहे. सामाजिक तत्वज्ञानाबद्दल बोलताना ते म्हणतात की माझे तत्वज्ञान हे मानवतेवर आधारित आहे आणि ते 3 शब्दांमध्ये गुंफलेले आहे. ते 3 शब्द म्हणजे स्वातंत्र्य, समता आणि बंधुता. ही तत्वे त्यांनी फ्रेंच राज्यक्रांतीतून घेतली नाही, तर भगवान बुद्धाच्या शिकवणीतून घेतली आहे. सर्व मानवी समूहाबद्दल बंधुत्वाची भावना असणे आवश्यक आहे, कारण बंधुत्व हे धर्माचे दुसरे नाव आहे. आणि म्हणून ही सर्व मानवी मूल्ये भारतीय समाजामध्ये रुजवावीत व त्यांच्यात एक सामाजिक जागृती निर्माण व्हावी आणि मानवतेच्या पायावरच सर्व समाज एकजुटीने उभा राहावा म्हणून ते झटले. त्यांनी दिलेल्या या सामाजिक जाणीवीच्या प्रेरणांची आजही आपल्याला अत्यंत गरज आहे. वर्णावर आधारलेल्या समाज रचनेत शूद्र म्हणून ओळखल्या जाणाऱ्या समाजाला मानवतेच्या अधिकारापासून वंचित ठेवले गेले होते. पूर्वजन्म, पुनर्जन्म आणि कर्मफल यासारख्या तत्वज्ञानाच्या आधारावर उच्चवर्णीयांनी चातुर्वर्ण्याची चौकट मोठ्या कौशल्याने सुरक्षित ठेवली होती. या संस्कृतीने मनुस्मृतीस जन्म देऊन संपूर्ण सांस्कृतिक वैभवालाच काळिमा फासला होता. अशा परिस्थितीत विरोध करण्याचा प्रयत्न अनेकांनी केला, पण जुजबी यशापलीकडे वर्णाधिष्ठित आचार प्रक्रियेत गुणात्मक फरक पडला नाही. या पार्श्वभूमीवर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसारखा युगदृष्ट्या पुरुषाचे आगमन अर्थपूर्ण ठरले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे नुसतेच क्रांतिकारी, राजकारणी किंवा धुरंधर नेते नव्हते, तर ते गंभीर अभ्यासू, सम्यक विचारवंत आणि समाजशास्त्रज्ञ होते. खऱ्या अर्थाने ते महामानव होते. त्यांनी सांस्कृतिक इतिहासाला इष्ट परिवर्तनासाठी नवे वळण देण्याचा संकल्प केला. दलित समाजात रुजवलेली न्यूनगंडाची भावना काढून टाकण्याचा प्रयत्न त्यांनी केला आणि त्या समाजाला स्वतःची अस्मिता देण्याचा प्रयत्न केला. त्यांची प्रत्येक कृती ही प्रचंड ऊर्जेने भरलेली होती. शेकडो वर्षापासून सर्वच दृष्टीने वंचित असलेल्या दलित समाजातील महिलांमध्ये आत्मविश्वास आणि आत्मनिष्ठेची भावना त्यांनी जागृत केली. मनुस्मृती आणि मनुस्मृती दहन आणि महाडच्या 14 तळ्यातील पाण्याचा स्पर्श करण्याचा प्रसंगी महिलांना उद्देशून त्यांनी केलेल्या भाषणाचा असा परिणाम झाला की महिलांनी तिथल्या तिथे अंगावरील सगळे खोटे दागिने, गोट, पाटल्या, गळसऱ्या काढून टाकल्या. बाबासाहेबांनी सांगितल्याप्रमाणे नव्याने वस्त्र परिधान करण्यास त्यांनी सुरुवात केली. महिलांना उद्देशून ते म्हणाले, आम्हाला तुमच्या विषयी अभिमान वाटला पाहिजे अशी विचारसरणी ठेवा. एखादी उच्चवर्णीय स्त्री जर गर्भवती असेल तर तिची दूरदृष्टी एखाद्या न्यायाधीशाच्या खुर्चीकडे असते आणि ती मनात ठामपणे विचार करते की उद्या या खुर्चीवर माझा मुलगा बसेल. आमच्या मातांनी पण असा विचार का करू नये? तुम्ही गर्भवती असताना चपराशाच्या खुर्चीवर लक्ष न ठेवता तुमची संतान उच्चपदी जायला हवी असा विचार करा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या समकालीन महिला ह्या जागृत होत्या. त्यांचा आपल्या नेत्यावर पूर्ण विश्वास होता. मुखेड सत्याग्रहाच्या वेळी किंवा काळाराम मंदिर प्रवेश सत्याग्रहाच्या प्रसंगी ह्या महिला आपल्या लहान तान्हुल्यासह मोर्चात सहभागी झाल्या होत्या. काही जणी तर तुरुंगात देखील गेल्या. दादासाहेब गायकवाडांची धर्मपत्नी श्रीमती गीताबाई, त्यांची बहीण सीताबाई, श्रीमती शांताबाई दाणे
ह्या तर सक्रिय कार्यकर्त्या होत्या. त्यांनी अनेक सभा गाजवल्या. गोलमेज परिषदेहून परतल्यानंतर मुंबईतील महिला प्रचंड संख्येने त्यांच्या स्वागताला उपस्थित होत्या. त्यांचा सन्मान करण्यासाठी महिला मंडळाची चढाओढ लागली होती. त्यावेळी ही खरी समाजाची शक्ती आहे असं बोललं गेलं. आपल्या पराक्रमी पूर्वजांचं स्मरण देताना बाबासाहेब नेहमी म्हणत की आपण कोंबड्या बकऱ्याप्रमाणे बळी देण्यासारखे मेष राशीचे नाहीत, तर आपल्या पूर्वजांची सिंहरास होती आणि सिंहाला कोणी बळी देत नाही, ही नेहमी बाब लक्षात ठेवावी. भारतीय चिंतन परंपरा ही नेहमी दुटप्पी धोरण अवलंबित असते. पुरुष मानसिकतेने ज्या प्रकारे या संदर्भात आपले मत प्रकट केले आहे, त्यात हा दुटप्पीपणा तीव्रतेने आढळतो. एकीकडे तिला देवीचा दर्जा द्यायचा आणि दुसरीकडे दासी समजून तिची अवहेलना करायची. पुरुषांच्या अशा वर्चस्वाखाली संस्कारित झालेली स्त्री मुक्तीसाठी त्या पुरुषाच्या प्रती आपणहून समर्पित झालेली दिसते. मी तुझा रक्षण करता आहे असं म्हणून तो पुरुष तिचा घास घेतो. इंग्रजांच्या आगमनाच्या नंतर स्त्री सुधारण्याचे प्रयत्न झाले, पण त्याआधी भगवान बुद्ध, नंतर महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले यांनी स्त्रीला माणूस म्हणून जगण्याची प्रेरणा दिली. दलित स्त्रियांना मातेच्या ममतेने जातीयता, धर्मांधता आणि पुरुषी वर्चस्वाच्या चिखलातून वर काढणे ही काळाची गरज होती. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तिला या दलदलीतून वर काढण्याचा प्रयत्न केला. स्त्रियांनी देखील काळोखातून बाहेरून आपला इतिहास आणि आपबीती जगाला सांगितली. आंबेडकरी चळवळीतील स्त्रियांनी मुलाखती देऊन त्या कशा लढल्या हे सांगितले. विदर्भात एरणगाव येथे एका माणसाची हत्या झाली तेव्हा चंद्रिका रामटेके नावाच्या स्त्रीने दौऱ्यावर आलेल्या इंदिरा गांधींच्या गाडीला अडवलं आणि त्यांना जाब विचारला. कोकणातील राजापूर येथील एक कार्यकर्ती म्हणते, आमच्या राजापुरात गंगा येते, मग आम्हाला गंगेच्या पाण्याला हात का लावू देत नाहीत? एकदा मी उठले आणि माझ्या सोबतिनीला, हमरेबाईला घेऊन गावातील इतर बायांना उद्देशून सगळ्यांनी मिळून आम्ही गंगेवर गेलो आणि बाबासाहेब आंबेडकर की जय असं वरडत गंगेच्या पाण्याला हात घातला. गंगेत आंघोळ करणारी सगळी माणसं टकामका आमच्याकडे बघत होती, पण कोण काय बोललं नाही. मग काय, आमच्या गावातल्या पोरा बाळांना चेव आला, धावून आले आंघोळ करायला. मात्र उपेक्षित स्त्रियांचा आवाज अजूनही दबलेला आहे. मिशेल फुको या तत्ववेत्याने म्हटले आहे की समाजाला वाचवलंच पाहिजे. पिढीजात सत्ताधीशांच्या थोरवीवर प्रकाशझोत टाकून जनतेच्या नजरा दिपवणे हा इतिहासाचा एक उद्देश असतो. त्यामुळे झोताबाहेर म्हणजेच काळोखात राहणाऱ्यांच्या मंड जनतेला दिसत नाही. अशा वेळी प्रति इतिहास लिहून जनतेला दाखवून देते की डोळे दिपवणारा भूतकाळ आमच्यात पिढ्यानपिढ्यांनी पाहिला नसला तरी आता आम्ही काळोखातून बाहेर येऊन आमची कहाणी, आमचा इतिहास सांगणार आहोत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी आंदोलने पेटवली, ज्या चळवळी उभारल्या, त्या संदर्भात त्यांच्या मनाच्या खोल दरीत स्त्री विकासाची जाणीव स्पष्ट दिसते. महाडच्या चौदार तळ्यावर महिलांना हा साक्षात्कार झाला आणि त्या संघटित होऊन आपण काही कार्य केले पाहिजे हे समजून त्या उभ्या ठाकल्या. आपल्या मुक्तीचा अवरोध आता कोणीही करू शकणार नाही. आज बौद्ध धर्माचा स्वीकार करून तिला आत्मभान प्राप्त झाले आहे. 22 प्रतिज्ञांच्या अनुसरणाने अंधश्रद्धा खिळखिळी येऊ लागली आहे. माणुसकीने जगता यावे म्हणून धम्माचा महामंत्र तिने स्वीकारला आहे. भारतीय न्यायव्यवस्थेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी युगांतरकारी हिंदू कोडबिलासारखी व्यापक संहिता दिली. त्यामुळे देशातील संपूर्ण स्त्री जातीला पुरुषी वर्चस्वातून स्वातंत्र्य मिळाले. तिच्यासाठी ते वरदान होते. स्त्रीला समानता देणाऱ्या बौद्ध धर्माचा अंगीकार करणारे बाबासाहेब
स्त्री मुक्तीचे मसीहा होते. निर्मिकाने निर्माण केलेली स्त्री गुणसंपन्न आहे. तिचा सर्वांगीण विकास बाबासाहेबांना अभिप्रेत होता. निसर्गाने देखील स्त्री प्रधान संस्कृती मान्य केली आहे. गर्भावस्थेत बाळाचे संरक्षण करणारी नैसर्गिक यंत्रणाच सांगते की स्त्री ही सामर्थ्यशाली आहे. बाबासाहेबांच्या तत्वानुसार माणुसकी आणि तारतम्य यांची सांगड घालून यापुढे या महिला आपला विकास करतील यात शंका नाही. कारण अन्यायाचा प्रतिकार करण्याची ऊर्जा तिच्यात आहे. विकसनशील महिला ही माणसासारखा जगण्याचा प्रयत्न करेल. अरे मानसा मानसा कधी होशील माणूस, असा प्रश्न करणाऱ्या बहिणाबाई अजूनही उत्तराच्या प्रतीक्षेत आहेत.